काय सांगाल, तुम्हाला या ठिकाणी काय कशा पद्धतीने या सगळ्या निवडणुकीचा अनुभव घेतला, आता मतदान केलं, काय विजयासाठी सांगा? छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये मतदान होतंय आणि शिवरायांचं बालपण आणि स्वराज्याची गुढी इथनंच उभारली गेली. त्यामुळं मला एक आनंद आहे की माझी पत्नी आणि माझा मुलगा ह्या मतदारसंघातून निवडणूक लढवतोय. त्यामुळं मला सगळ्यात आयुष्यातला मोठा आनंद असेल तर तो आज असेल. आणि आपण बघितलं असेल, शिवसेना एक कुटुंब म्हणून आम्ही जेवढे उमेदवार पुणे शहरात उभे राहिलेत, ह्या परिवार म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि आज पुणेकरांच्या बाजूने उभे राहतील हा विश्वास आहे. आणि पुणेकर निश्चितच धनुष्यबाण ह्या चिन्हावर बटन दाबून महानगरपालिकेत शिवसेनेला पाठवतील. या निवडणुकीमध्ये तुम्ही 2 व्हिडिओ ट्विट केलेत. खरं तर हे दोन्ही व्हिडिओ खूप चर्चेत राहिले. काय नेमकं तुम्हाला सांगायचं होतं? ह्याच्यामध्ये 100 व्हिडिओ आहेत माझ्याकडे, पण मी 2-3च काढले. आता म्हटलं त्या मोबाईलमध्ये बी जागा बसणार इतके माझ्याकडे आहेत. तर त्याच्यामध्ये पुणे शहर विद्येचं माहेरघर आहे. पुणे शहरामध्ये डान्स बार संस्कृती चालणार नाही, पब संस्कृती चालणार नाही. आणि त्यामुळे आम्ही कायम पुणे शहरावर जो आघात होत असेल, युवकांवर आघात होत असेल, ही संस्कृती मोडीत काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि तुम्ही बघितलं गेली कित्येक वर्ष मग मी बोलतोय. आणि हे जर उमेदवार महानगरपालिकेला लुटून, तिजोरीला लुटून जर अशा पद्धतीने जर वावरत असताना आमच्या संस्कृतीला घात करत असतील तर त्याच्याविरोधात बोलणं गैर काय नाही. प्रतिभाताई दंगेकर ताई, तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहात, कसा अनुभव आहे आणि काय सांगाल विजयाबद्दल? अनुभव खूप चांगला आहे. दंगेकरांचं काम आहे गेली 35 वर्ष. लोकांनी भरभरून आशीर्वाद दिलेत.